तर हाय डिअर स्टुडंट्स, आपल्या इथे एक स्टुडंट आलेला आपला केव्हा होतं म्हणजे कोणत्या वर्षी ॲडमिटेड होता? 2016-17चा स्टुडंट आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर आणि ब्रांच कोणती होती? इलेक्ट्रिकल ब्रांचचा होता. ठीक आहे. तर आपल्या इथं क्लासेस यांनी केले आणि बरेच दिवस झाले आमच्या दोघांची भेट नव्हती. तर आज आला आणि काही कंपनीची इन्फॉर्मेशन त्यांनी दिली, ज्या कंपनीमध्ये सध्या आता कार्यरत आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला देणारच आहे. आता विद्यार्थ्याचं नाव आहे सौरभ जामनिक. ठीक आहे. आपल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकलाच म्हणजे स्टडी केला आणि इथून त्याच्यानंतर आता तो सर्व सांगेल त्याच्याबद्दल. तर तुझ्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन पोरांना सांग. सर्वात आधी सर्वांना गुड इव्हिनिंग. मला ऑफलाईन बोलण्याची सध्या तरी सवय नाही आहे, सगळं काही ऑनलाईन चालतं आमचं. तो काही भूलचूक झाल्यास आधी क्षमा मागतो मी. तर माझं नाव सौरव निरंजन जामनिक आहे. मी 2000 जाऊ द्या की आवाज जातो की इथं लावून घेतो ना मग सर. तो 2018चा पासआउट मी. त्यानंतर मी डी वाय पाटीलमध्ये पुण्याला इंजिनिअरिंग केलं. नंतर झेन्सर टेक्नॉलॉजीजमध्ये एक कंपनी आहे, आय टी कंपनी, तिथे सॉफ्टवेअर क्यू इंजिनियर म्हणून काम केलं. नंतर कंपनी सोडून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एम टेक परस्यू केलं आणि त्यासोबतच जिथे मी ए आयचा कोर्स केला होता, प्रोफेशनल कोर्स, तिथेच मला त्यांनी ॲज अ ए आय इंजिनियर म्हणून हायर केलं, ट्रेनर म्हणून. आणि नंतर पुण्यावरून नागपूरला ॲज अ मॅनेजर म्हणून शिफ्ट केलं. म्हणजे सध्या आता नागपूरला त्यांची कंपनी आहे. कंपनीचं नाव काय? ॲप्सीचा. ॲप्सीचा. त्या कंपनीचा मॅनेजर हा आहे आणि सध्या हायरिंग चालू आहे ते कंपनीला लागणारे जे एम्प्लॉईज त्या एम्प्लॉईजच्या हायरिंगसाठी त्या चालू आहेत त्यांच्या. आणि त्या हायरिंग प्रोसेसमध्ये ते आपल्याला भेटायला आले की सर खूप दिवस झाले बा आपली भेट नाही, तर या निमित्तानं भेटायला आले. आणि इलेक्ट्रिकल मधून डिप्लोमा झाला आणि इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मधून झाली आणि सध्या कंपनीत कोणते आहे? आय टी नाही, ए आय. विचार करा, इलेक्ट्रिकल मधून एआय मध्ये आणि एआय मध्ये एक्सपर्ट आहे. एआय चे लेक्चर सुद्धा घेतात. एआय चे लेक्चर विचार करा. म्हणून असं काही नाही आहे, कोणता व्यक्ती कुठून कसाही जाऊ शकते ज्याच्याकडे नॉलेज असलं. मीच थोडा अपसेट झालो की हा विद्यार्थी तर इलेक्ट्रिकलचा होता आणि आता सुद्धा डेटा सायन्स, एआय या सगळ्या गोष्टी चांगली गोष्ट आहे. तर यांच्या थ्रू आपल्या ट्रेनिंगचा आपण एक सेशन ठेवण्यात येणार आहे. तर त्याचा पण बद्दल विचार चालू आहे. तर थोडक्यात आता आपल्या क्लास बद्दल तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांना थोडंसं सांगा, कारण की हा माझा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे थोडंसं क्लास बद्दल सांगितलं तर बरं राहील. सर बघा मुलांनो, आधी तर हा काही कोचिंग क्लास किंवा ट्युशन क्लास नाही आहे, एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. यामध्ये लिटरली ट्रेनिंग घेऊन सरळ सरळ एकतर कंपनीमध्ये जॉबसाठी प्लेसमेंट होऊ शकतं सरळ सरळ, किंवा ज्याला स्टार्टअप करायचं आहे, एंटरप्रेन्योरशिप करायचं आहे, सोलोप्रेन्योरशिप करायचं आहे, बिझनेस करायचा आहे, बिझनेसला ऑटोमेट करायचं आहे, ज्याचा ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड बिझनेस आहे, तर हे ट्रेनिंग इथं प्रोव्हाइड केलं जातं. इंडस्ट्री रेडी बनवणं, ए आयमध्ये एक्सपर्ट प्रोफेशनल बनवणं, हे आमचं जनरल काम आहे. त्याचं काही ट्रेनिंग ट्युशन सारखं कोचिंग सारखं नाही आहे. इथे काही एक्झाम्स वगैरे कंडक्ट होत नाहीत. इथे स्टार्ट टू एंड, झिरो टू हिरो, बेसिक टू ॲडव्हान्स, इन डेप्थ ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं. ए आयचं असो, डेटा सायन्सचं असो, डेटा ॲनालिटिक्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, NLP, डोक्यावरून जाणार आहे, लहानच होते तुम्ही. आणि पुढे कंपनीचा विचार सुरू आहे की बाबा आपण ब्लॉकचेन, व्हर्च्युअल रियालिटी आणि सायबर सिक्युरिटी सुद्धा इन्क्लूड करू. तर हा जो आमची इन्स्टिट्यूट आहे हे सध्या पुण्यामध्ये इस्टॅब्लिश्ड आहे. दुसरी ब्रांच त्यांनी नागपूरमध्ये ओपन केली, त्यांनी आणि मला म्हणजे इन्चार्ज बनवून घेतलं, इन शॉर्ट मॅनेजर, सगळं काही प्रोसेस ऑपरेट करण्यासाठी. तिसरी ब्रांच मुंबईला ओपन होणार आहे, मोस्ट प्रॉबेबली नवी मुंबईला. तर हळूहळू एक्सपांड होते कंपनी. तर त्या बाबतीत सरांना सांगायला आलो होतं, सरांना कंपनीचा पार्ट करण्यासाठी. होतील नाही होतील सरांचं बघू काय होकार आहे ना कराय काय.
ही थोडक्यात माहिती होती. आणि इनडेप्थ जर गेलो तर तुम्हाला डोक्यात वरण तर सौरभ जामनिक आपल्या इथून इलेक्ट्रिकल ब्रांचमधून त्यांनी पॉलिटेक्निक केलं, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलं आणि आता सध्या एका कंपनीमध्ये कार्यरत आहे ज्यामध्ये AI वरती वर्क चालते आणि ट्रेनिंग चालते ॲक्च्युली. तर ज्या स्टुडंटला ट्रेनिंगमध्ये इंटरेस्ट असेल, आणि ट्रेनिंग ऑब्व्हियसली करतातच मुलं, कारण ज्यालाही जॉब प्लेसमेंट पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब असो या प्रायव्हेट जॉब असो, त्याला जर जॉब पाहिजे तर पहिले आपण ट्रेनिंग करतो आणि त्या ट्रेनिंगमध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकतो की ॲक्च्युली जॉबमध्ये कसं होते, है ना. तर तशी ट्रेनिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि मलाही कॉन्टॅक्ट करू शकता. तर एक जस्ट आम्हाला झालेली भेट म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ, आणि सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती व्हावी की आपल्या क्लासचे विद्यार्थी कुठे कुठे आहेत, आणि इथून जरी गेले तरी विद्यार्थी भेटासाठी येतात आणि कॉन्टॅक्ट असतोच. ठीक आहे, तर एवढंच सांगतो आणि इथे थांबून जातो. थँक्यू.